महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जयभीमनगर उड्डाण पुलाखाली रिमझिम सुरू असलेल्या पावसामध्येच ड्रेनेजचे पाणी साचल्याने येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। बोला 2 महिन्यापासून जयभीमनगरमध्ये ड्रेनेज लाईन तुटलेले आहे। काय काम करून काय सांगाल? जयभीमनगर कमालीतूनच नाल्यात 100 फुटलेलं आहे, बाजूला 100 फुटलेलं आहे, काय सांगाल? आम्ही या जयभीमनगर मध्ये जवळपास 20 वर्ष सहवास आहे आमचा आणि या ठिकाणी स्लम वस्ती असल्यामुळे जे उच्चवर्गीय किंवा जे पुण्या संबंधित कॉर्पोरेटर असतील किंवा जे पुणे असतील अधिकारी या लोकांनी या ठिकाणी वारंवार लक्ष देण्याची गरज आहे। या ठिकाणी सर्व लाईन चौकप आहेत, रस्ते खराब आहेत आणि आज अशी कंडिशन येणार असायची की ती चालताना सुद्धा त्रास होतो। पुन्हा ड्रेनेज लाईनचा मलबा बाहेर येऊन लहान मुलं त्या शाळेतून ये जा करतात, त्याच्यामुळे आरोग्यास हानिकारक आहे। तरी संबंधित अधिकारी आणि या लोकांनी या ठिकाणी लक्ष देऊन साफसफाई करणं गरजेचं आहे। मनपा हक्कीच्या अंतरावर मनपाचं लक्ष नाही का? मग तरी माझ्या माहितीप्रमाणे तरी मनपाच्या लोकांना असून डोळे झाक केले जाते। हे रोज त्यातील बरेचसे लोक या ठिकाणी राहतात। आज अशी परिस्थिती की त्या ठिकाणी लहान लहान मुलांना रोगराईचा त्रास होणे जास्तीत जास्त शक्यता आहे। टिप्पणीचं नाही, पण बाजूला नगरसेवकांचं एका राजकीय पक्षाचं कार्यालय सुद्धा आहे, त्या कार्यालयासमोर दोन्ही साईडनी 100 फुटलेले, कसं बघायचं? आता आम्ही तर त्या वैयक्तिक किंवा काही बोलू शकत नाही या मुद्द्यावर, पण सर्वांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे। बाजूला आजूबाजूला सर्व धान्य साम्राज्य असून या ठिकाणी जवळपास सर्वच नागरिकांची या ठिकाणी साफसफाई करण्याची गरज आहे। आपलं नाव सुभाष सौंदर्मा।